काही स्वागत तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज मी जाणार आहे जेजुरीला आणि आमच्या घरातले देव निघले आहेत म्हणून आज माझी शाळा होती, तिकडे पण नाही गेलो. चला काही मी आता तुम्हाला गाडीत बसताना दाखवतो. मी निघलो, आता आमची गाडी येईल आणि आम्ही सगळं पहिले केकला गाईज. आता आम्ही आलो तिरुपती बालाजीला. ती नाही, महाराष्ट्रामधली मिनी तिरुपती बालाजी. बघा दाखव ती, बघा गाईज, मिनी तिरुपती बालाजी. सगळं इकडं सेम टू सेम. आतमेतलं नाही दाखवू शकत, तिकडं फोन अलाउड नाही, सॉरी. आता आमचा कुटुंबाचं आता जेवण चालू आहे. आता बघा तिकडं. चला गाईज, आता आम्ही तुम्हाला नंतर भेटतो जेवताना. तर गाईज आता आम्ही आलो आहे आमच्या रूममध्ये. बघा सुंदर आहे, व्ह्यू दाखवतो तुम्हाला गाईज. आता मी चालले जुने जेजुरीला, उद्या जाईन नवीन जेजुरीला. चला गाईज, आपण आता रस्त्यावर भेटूया, म्हणजे आता जाताना भेटूया. बाय, चला भेटूया. गाईज आता आम्ही बसमधून निघलो आणि आता आम्ही चाललो जुन्या जेजुरीला. आता माझ्यासोबत आहे माझा भाऊ साहिल, बघ रे. चला गाईज, आता आम्ही वरती चढलो. वरती तिकडं गाईज जेजुरी, जुनी जेजुरीला चाललो आम्ही. मस्त लाइटिंग केले, बघू वरती गेलो. आता इथं मंदिर आहे तो दाखव. जेजुरी जुनी. इकडून असा पूर्ण आम्हाला टर्न घेऊन तिथं पोचायचे. चला गाईस, अर्धे रस्ता भेटतो. दम खूप लागला. माझं सगळं कुटुंब मागं आहे, यो आणि मीच अजून वरती आहे. सगळं मागं ना करतोय किक करून. एवढा मोठा कुटुंब आहे. अजून आहेत पण ते हॉटेलला थांबल्यात. सगळ्याच वरती गेलं दाखवतो तुम्हाला. बघा इथून कसला हिरवागार डोंगर आणि इकडून व्ह्यू. दम लागलेला आहे काही यान सगळ्यांना. हा गाईच्या सगळ्यांना दम लागला. रास आई आमची सुपरमॅन. गाईज अजून अर्धा रस्ता पण नाही झाला आणि दम लागणं सुरू झाला. घामाघूम झालो एकदम. चला वरतीच भेटतो तुम्हाला डायरेक्ट. इथं आता ब्लॉगिंग काढू नाही शकत, नाही तर मी गेलो का तर वरती तिकडेच भेटतो. बाय, वरतीच भेटूया. काही पाहिजे अजून आणि मी माझ्या लक्ष असणार आणि तिकडं पडून झोपणार. तिकडं पडून एक जागा रेस्ट करीन. अजून आलं नाही ते सगळं, दादाला सोडून, पाच दादाला. हा ते अजून आलं नाही. रास मागे ते अजून अर्ध्या रस्त्याला नसतील पोचलं. आम्ही आता पोचू. ते का तिकडं
जरासा रस्ता अजून आणि आपण तिकडे असू टच. तर आता तिकडंच म्हणजे त्या जरा देवरीव आपण भेटूया. बाय, भेटूया. आपण आलो पॉईंटला. इथून एक व्ह्यू पॉईंट आहे, इकडून एक व्ह्यू पॉईंट, आणि इकडे गेल्यावर आपल्याला दिसेल. आता मी लगेच पोचेन वरती. रात्र पण झाली. किती वाजलं बघून, 6:30 वाजले आणि अंधेरा पण झाला वरती. कालोख कालोख तोच. मग डेंजर सीन आहे. दमले पण. मग इथं सपोर्ट पण नाही. डुलतोय मी काय करतोय मग? काय तिकडेच भेटतो आता. जरा रिस्के लॉगिंग नाही करू शकत. तर काही आता मी पोचलो बघा. किती सुकलो रास. काय आता बसलो. हा माझा भाऊ, चुलत भाऊ हर्षू नाव याचा. दाखवतो तुम्हाला. थांबतोय. चला काही आता पुढं जाऊन मस्ती मजा करायचा. चला डायरेक्ट देवाचं दर्शन करतो आपण. काय जेव्हा व्ह्यू कसला भारी येतोय. आलोक शकला सदानंदाचा हेलकोट. कोण नाही जागा. चला, कोण नाही जागा. काय आतमध्ये चालू आहे माहित नाही कसं, पण एंट्री अलाउड आहे. फोन ब्लॉगिंग करणं अलाउड आहे, रेकॉर्डिंग कोणाच माहित नाही. चला काही आता दर्शन घेतलं. आता बाहेर जाऊ. इथून नाही एंट्री. लाईट गेली काही. कामा लाईट कामा. इथून दर्शन घेतलं आपण. बायका मारायला बायकाचं डोकं उलट असतं का. चला गाईस आता आपण थांबा 1 मिनटं. इथे लाईट निसली जातो, तुम्ही बघू शकता. माहित नाही काय झाला, नशा केला का काही. हां, लाईट जातोय ना निसली. ते वेगळंच वाटतं. ते आलो काय तर बघा, सगळं आलो मंडळी तिकडं बघा. आता भेटतो तुम्हाला लवकरच. तर काहीच आता आतमध्ये आमच्या घरातले त्याचा अभिषेक आहे. चला व्हिडिओ दाखवतो तुम्हाला कशी होते आमची इकडची अभिषेक. चला काहीच व्हिडिओ काढणं मग नाही, पण मी नाही का दाखवू शकत. पण आतमधून बघा आमचा अभिषेक चालू आहे. भेटतो तुम्हाला नंतर. काही इथं सगळी खंडोबाचं वजन उतरलं म्हणा. प्रत्येक लावा. कडेपठाराचं वजन उतरलं. प्रत्येक लावा. आपल्या कुलदैवताचं वजन उतरलं. देव हातात घ्या आणि प्रदक्षिणा मारा. चला आता आता उंदे जाऊ आपण नवीन जेजुरीला.